आरक्षणात अनुसूचित जातीचे उपवर्गीकरण करण्यास विरोध दर्शवत शहरात मोर्चा काढला जाणार आहे। तेव्हा हा मोर्चा शांततेत काढावा, रहदारीस अडचण निर्माण होणार नाही याची काळजी आयोजकांनी घ्यावी, अशा सूचना यावलचे पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांनी केल्या। ते यावल पोलीस ठाण्यात अनुसूचित जाती उपवर्गीकरणाच्या संदर्भात काढल्या जाणाऱ्या मोर्चांचे आयोजक यांच्यासोबत झालेल्या बैठकीत बोलत होते। ही बैठक सोमवारी संपन्न झाली। पोलीस ठाण्यात या बैठकीचे समाज बांधवांसह आयोजन करण्यात आले होते। जळगाव जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी। जेटी महाजन पॉलिटेक्निक फैजपूर येथे शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी डिप्लोमासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे। या संस्थेमध्ये सिव्हिल, कम्प्युटर, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन आणि मेकॅनिकल इंजिनिअरिंग या अभ्यासक्रमांना प्रवेश उपलब्ध आहे। अनुभवी प्राध्यापक, आधुनिक प्रयोगशाळा, सुसज्ज लायब्ररी, औद्योगिक प्रशिक्षण आणि उत्कृष्ट कॅम्पस सुविधांमुळे विद्यार्थ्यांसाठी ही उत्तम संधी आहे। प्रवेशासाठी DTE कोड 5229 वापरून नोंदणी करा आणि अधिक माहितीसाठी महाविद्यालयाच्या कार्यालयाशी संपर्क साधा। कार्यालयीन वेळ दररोज 10 ते सायंकाळी 5:30। तुमच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच जेटी महाजन पॉलिटेक्निक फैजपूरला भेट द्या। सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार आरक्षणात अनुसूचित जातीचे उपवर्गीकरण करण्यास परवानगी मिळाली आहे, परंतु या निर्णयाविरोधात आणि बदर समिती अहवाल विरुद्ध महाराष्ट्रात दलित संघटना व आंबेडकरी अनुयायींतर्फे विरोध केला जात आहे आणि मोर्चे व आंदोलन काढली जात आहे। तर या अनुषंगाने यावल शहरात देखील दिनांक 25 ऑगस्ट रोजी मोर्चा काढत तहसील कार्यालयात निवेदन दिले जाणार आहे। तेव्हा येथील पोलीस ठाण्यात मोर्चाचे आयोजक यांच्यासह पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांनी बैठक घेतली। या बैठकीमध्ये उपस्थित आयोजकांना पोलीस निरीक्षक धारबळे यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की सदरचा मोर्चा आपण शांततेच्या मार्गाने काढावा। मोर्चा फैजपूर रस्त्यावरील अंकलेश्वर बऱ्हाणपूर राष्ट्रीय महामार्गावरून निघणार असून तो बुरुज अर्थात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकापासून सातोद रस्त्याकडे जाईल। तेव्हा या दरम्यान वाहतुकीस अडचण निर्माण होणार नाही याची काळजी आयोजकांनी घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले आहे। यावलकरांसाठी आनंदाची बातमी। यावल शहरात प्रथमच खवय्यांसाठी स्वाद आणि गुणवत्तेचा अनोखा संगम घेऊन आले आहे 56 भोग स्वीट्स। एकाच दालनात आता राजस्थानी आणि पारंपरिक चवीचे अस्सल पदार्थ, खास स्पेशल कांदा कचोरी, दही चाट कचोरी, खमंग मावा जिलेबी, इमारती जिलेबी तसेच ड्रायफ्रूट मिठाईचे सर्व प्रकार या ठिकाणी उपलब्ध आहेत। चविष्ट केसर पेढा, माव्यापासून बनवलेल्या विविध मिठाया या ठिकाणी आपल्याला मिळतील। कलाकंद, रसमलाई, रबडी, लस्सी, श्रीखंड असे विविध ताजे पदार्थ या ठिकाणी उपलब्ध आहेत। तर येथे सुप्रसिद्ध राजस्थानी स्पेशल पाणीपुरी देखील दररोज उपलब्ध आहे। त्याचप्रमाणे या ठिकाणी वाढदिवसाला लागणारे विविध प्रकारचे आणि विविध फ्लेवरचे केक देखील आपल्याला मिळू शकतील। यावल शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संकुलात पंचायत समितीच्या समोर एक वेळ अवश्य भेट द्या। 56 भोग स्वीट्स, यावल। संपूर्ण मोर्चा संदर्भात आपला एक प्रतिनिधी म्हणून कोणतरी आपलं मनोगत व्यक्त करावं। काय आहे नियोजन, काय आहे, किती वाजता सुरू होईल, कधी संपेल, कुठून सुरू होईल आणि मोर्चामध्ये कुठून आपल्याला सहभागी होणार आहे। थोडक्यात 1-2 मिनिटात आम्हाला थोडं सांगा की आपण
शासनाने जो उपवर्गीकरणाचा एक विषय या सर्व महाराष्ट्रवासी SC म्हणजे अनुसूचित जातीच्या संदर्भात मांडलेला आहे आणि ठिकठिक जिल्ह्यांमध्ये सामाजिक चळवळींच्या मार्फत या हा जो मुद्दा शासनावर मांडला गेला आहे त्याचा विरोध दर्शवण्यात येतो आहे. खरोखरच हा विरोध दर्शवण्यासारखी बाब आहे. संपूर्ण SC समाज आहे एकत्रच आहे, एका भावासारखा आहे. लहान मोठा भाऊ अशातला पण त्याच्यामध्ये प्रकार नाही आहे, सर्व समानच आहे. आणि SC समाजाचा कोणालाही महाराष्ट्रामध्ये उपवर्गीकरण हा विषय नकोच आहे. आणि त्याच्याकरता सर्व SC समाज जे अनुसूचित जाती समाज याचा विरोध दर्शवण्याकरता यावल शहरामध्ये यावल तालुक्यातील सर्वच अनुसूचित जातीचे सर्वच लोक समाज बांधव याचा विरोध दर्शवण्याकरता यावल शहरामध्ये 25 तारखेला सकाळी 11 वाजेला त्यांची उपस्थिती दर्शवणार आहे आणि निषेध नोंदवणार आहे. त्याचं मोर्चाचं स्वरूप आम्ही त्या सर्व प्रक्रियेला दिलेलं आहे. निदर्शनं दाखवायचे म्हणजे काहीतरी वेगळं काही नाही. घोषणा राहतील, बॅनर राहतील, पॉम्पलेट राहतील आणि समाज बांधव शांततेनं आमचा निषेध या ठिकाणी तहसील कचेरीला नोंदवणार आहे. त्याचा तो जो मार्ग राहील त्या मोर्चाचा मार्ग हा मार्ग फैजपूर रोडने जो पेट्रोल पंप आहे त्या पेट्रोल पंपपासनं चौक, टी पॉईंट चौक, आंबेडकर चौक आणि तिथून सरळ तहसील कचेरी हा सर्व अशी रूपरेषा राहील. काही समाजाचं नेतृत्व करणारे, समाजाचं मनोबल वाढवणारे आणि हे उपवर्गीकरण काय आहे याच्या संदर्भात बोलण्याकरिता, जनजागृतीकरता आणि आमचा विषय मांडण्याकरिता एक छोटंसं स्टेज लावण्यात येईल आणि त्या तहसीलच्या आवारामध्येच ते स्टेज लावण्यात येईल आणि सर्व समाज बांधव एका ठिकाणी बसून उभे राहून असतील त्या परिस्थितीमध्ये त्या ठिकाणी त्यांचं 1, 2, 3, 4 जे काही लोक आम्ही बोलवतील त्या लोकांचं त्या ठिकाणी फक्त अर्धा ते 1 तासापर्यंत त्यांचं मनोगत व्यक्त केलं जाईल आणि ते आम्ही ऐकून आमचा निषेधाचा जो अहवाल राहील, निषेधाचा जो अर्ज राहील तो आम्ही त्या ठिकाणी तहसीलदारांना समर्पित करू आणि त्या ठिकाणी त्या मोर्चाचा काही मंडळांनी निघाले, काही पुढे आलो होती गर्दी होती, मिरवणूक होती. मिरवणूकला मोर्चा शिस्तबद्ध असतो. मोर्चामध्ये आपणच नियंत्रण ठेवायचं आहे, सर्वांना नियंत्रित ठेवायचं आहे. आपल्याला ट्रॅफिक बंद करता येणार नाही, त्याच्याने आम्ही बंदोबस्त लावणार आहोत. आपली ट्रॅफिक पण चालू राहील. तसं ट्रॅफिक रेग्युलरपेक्षा थोडा स्पीड कमी राहील. मोर्चा येणार आहे त्या हिशोबानं आपण एक साईड मोर्चा आणि एक साईड ट्रॅफिक पुढं नियंत्रण आणि करू, नियोजन पण व्यवस्थित करू. आपल्याला त्या ट्रॅफिकची अडचण येणार नाही. एकदा मोर्चा इथून आत गेला हायवेच्या इथे संपतो. आता आपलं जे काही स्टेज आहे आपल्या सभा थोडक्यात ते सभेचं नियोजन नेमकं कुठं आहे आवारा कन्या शाळेच्या समोर रोडावरच आहे, रोडाला कन्या शाळेच्या बाजूला जो रोड आहे ना तिथं लावणार आहे. 1 घंट्याचे मशीन येणार आहे. 1 घंट्याचा वेळ सर्वांना दिला आहे आणि 1 घंट्यामध्ये आम्ही तो कार्यक्रम संपवणार. नगरपालिकेकडून यावल शहरात प्रथमच डॉक्टर स्वप्नील डी खैरनार यांचे मॉडर्न होमिओपॅथिक क्लिनिक सुरू झाले आहे. डॉक्टर खैरनार यांना होमिओपॅथिकमध्ये 10 वर्षाचा दीर्घ अनुभव आहे. त्यांनी होमिओपॅथिकने हजारो रुग्ण बरे केले आहेत. होमिओपॅथीमध्ये पेशंटला आजाराविषयी काय वाटते, पेशंटची भीती, चिंता, टेन्शन या सर्व गोष्टी लक्षात घेऊन तसेच पेशंटला असणारा त्रास आणि त्या त्रासामुळे दैनंदिन जीवनात येणाऱ्या अडचणी पूर्ण समजून घेऊन योग्य तो उपचार केला जातो. होमिओपॅथी औषधाचा कुठलाच साईड इफेक्ट होत नसल्याने जग होमिओपॅथीच्या दिशेने वाटचाल करीत आहे. तेव्हा डॉक्टरांकडे स्वतःचा उपचार घेण्याकरिता 2 दिवस अगोदर अपॉइंटमेंट घेणे आवश्यक आहे. डॉक्टरांच्या इतर व्हिजिट
धुळे छत्रपती संभाजीनगर येथे देखील आहे. दर रविवारी सकाळी 9 ते 12 या वेळेत चंद्रकिरण मेडिकल धानोरा येथे देखील त्यांची व्हिजिट असते. डॉक्टरांना त्वचा रोगामध्ये देखील धुळे येथील एका नामांकित हॉस्पिटलमध्ये 10 वर्षाचा दीर्घ अनुभव देखील आहे. तेव्हा रुग्णांनी डॉक्टरांकडे उपचार घेण्यासाठी सदर क्लिनिकमध्ये 8 ते 12 या वेळेत अपॉइंटमेंटसाठी भेट द्या आणि डॉक्टरांकडून योग्य उपचार करून घ्या.